ब्रह्मज्ञानदारी येते का कुलती ब्रह्मज्ञानदारी येते का कुलती अभेरिले संती विष्णुदासी रेघो पाहे माझी बळेचे त्यांचे घर दवडीती दूर म्हणून या तुका म्हणे ते न चाले सायास तुका म्हणे ते न चले सायास पडेले उदास त्यांच्या गळा रेघो पाहे माझी बळेचे त्यांचे घर दवडीती दूर म्हणून या पांडुरंग करू प्रथम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादी प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदार स्वपन देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ब्रह्मज्ञानदारी येते का कुलती ब्रह्मज्ञानदारी येते का कुलती अभेरिले संती विष्णुदासी या पुढे मास रेघो पाहे माझी बळेची त्यांचे घर दवडीती दूर म्हणून या संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून वैष्णव संतांचं वर्णन करतात. विठ्ठल वैष्णव संतांचं वर्णन करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. संत वेगळे आणि वैष्णव संत वेगळे. वैष्णव वेगळे फरक आहे. आपण सामान्यतः संत साधू वैष्णव भक्त सगळं आपण सरसकट एक खट्या सगळ्याला संबोधत असतो. तसं नाही. वैष्णवत्व वेगळं आहे आणि संतत्व वेगळं आहे. विठ्ठल काही लोक आपण जर प्रकार करायचे झाले तर 4 प्रकार पडतात. काही लोक वैष्णवही नसतात
नसतात. काही वैष्णव असतात, संत नसतात. काही संत असतात तर वैष्णव नसतात. तर काही संतही असतात आणि वैष्णवही असतात. विठ्ठल विठ्ठल जरा आपण जर जगामध्ये समाजाकडे जर दृष्टी टाकली, बराच समाज असा आहे की ज्यांच्या गळ्यात माळा नाही, जे पाप पुण्य मानित नाही, देवधर्म काहीच मानत नाही, स्वर्ग नरक असल्या त्यांना काही मान्य नसतं. वेद शास्त्र यांनी कधीच गुंडाळून फेकलेलं असते. अशा प्रकारचा जो वर्ग आहे, नुसतं विषय प्राप्त करणं आणि विषय भोगणं याच्यातच जे स्वतःला कृतकृत्य मानतात, ते कृतकृत्य असतात असं नाही. विषयाचा भोग हेच जीवनाचं सर्वस्व आहे असं अशी ज्यांची मान्यता आहे, अशा प्रकारची जी लोक ते वैष्णव नाहीत, विष्णूचे दास नाहीत. त्याने गळ्यात माळ घातलेली नाही, ते गंधही लावित नाही, वैष्णवत्व त्यांच्या ठिकाणी नाही. आणि संतत्व तर फार दूरची गोष्ट आहे. जे विष्णूचे दास झाले, विष्णूची अर्थात विष्णूचं दास व्हायचं म्हणजे गळ्यात माळ घालावी लागते, गंध लावावा लागतो, भगवान विष्णूची पूजा करावी लागते, भगवान विष्णूची सेवा करावी लागते, तर तो विष्णुदास होईल, तर तो वैष्णव होईल. हे वैष्णवही नसतात. आणि संत त्यांना म्हणतात की ज्यांनी आत्मसाक्षात्कार, ब्रह्म साक्षात्कार करून घेतलेला आहे. आणि ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर ज्याला साक्षात्कार होत असतो तो त्या परब्रह्माहून वेगळा राहत नाही. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति. ब्रह्माला जाणणारा हा स्वतः ब्रह्म होत असतो. आणि ब्रह्म एवढंच जगात सत आहे, बाकीचं सगळं अशा प्रकारचं मिथ्या आहे. एक ब्रह्म सत्य, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव न परा. ब्रह्म सत्य आहे आणि या सत्य असणाऱ्या ब्रह्माची, ब्रह्मत्वाची ज्यांनी प्राप्ती करून घेतली, जो स्वतः ब्रह्म झाला, अर्थात जो सद्रूप झाला, स्वतः ज्यांनी सद्रूपता प्राप्त करून घेतली, असा जो महात्मा आहे, त्या महात्म्याला संत म्हणतात. आता सामान्य जीवन जगणारी लोक ते वैष्णवही नसतात आणि संतही नसतात. हा एक वर्ग सांगितला तुम्हाला. आता तुम्ही आम्ही आपण संत झालो नाही, संत चिन्हे उमटली अंगी. संतांची जी चिन्ह आहेत, संतांची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं आपल्या अंगी जरी उमटलेली नाहीत, पण आपण विष्णुदास वैष्णव मात्र नक्की आहोत. विठ्ठल विठ्ठल आहे. आणि बहिरंग तर आहेच आहे. बहिरंग वैष्णवांचं लक्षण म्हणजे काय? वैष्णव कोणाला म्हणतात? गोपीचंद नवटी, तुळशीच्या माळा, हार मिरविती, गळारी, कपाळाला गोपीचंदनाची उटी असते, गळ्यामध्ये
दुसऱ्या वर्गामध्ये आपण बसतो. पहिला वर्ग सांगितला जो वैष्णवही नाही आणि जो संतही नाही. दुसरा वर्ग वैष्णव झालेला आहे, विष्णुदास झालेला आहे, पण अजून संत पदाला पोहोचलेला नाही. हे त्याच्यात तुम्ही आम्ही आपण सर्वजण आपण त्याच्यात बसतो. तिसरा एक वर्ग आहे की तो संत पदाला प्राप्त झाला, त्यांनी संत पदवी प्राप्त करून घेतली, पण वैष्णव झाला नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे मग वैष्णव न होता संत होता येतं का? होता येत. ब्रह्मप्राप्ती फक्त वैष्णवांनाच होते असं नाही. ब्रह्मप्राप्ती, संत पदाची प्राप्ती ही करून घेण्यासाठी अनेक मार्ग शास्त्रांनी सांगितले. कर्मणैव हि संसिद्धी मास्थिता जनकादय. जनकाधिकासारखे महात्मे कर्माच्या साधनाने कर्म करून त्यांनी ते स्थान, ते पद, ती पदवी प्राप्त करून घेतली. काही योगाची साधना करून ते पद प्राप्त करून घेतात. काही विचाराची साधना करून आत्मा अनात्मा याचा विवेक करून ते काय करतात, साक्षात्कार करून ते संत पदाला प्राप्त होतात. मग ही जी मंडळी आहे त्यांच्या गळ्यात माळा सुद्धा नसतं. योगाचं अनुष्ठान करणारी मंडळी त्यांच्या गळ्यात माळा असतात? ते वैष्णव नाहीत पण संत आहेत. त्यांच्या त्यांच्या महिम्यात ते असतात, संत आहेत. हा तिसरा वर्ग आहे. आणि एक चौथा वर्ग आहे की जे वैष्णवही असतात आणि वैष्णव असून जे संत झालेले असतात. संत तुकोबार आहे, वैष्णवही आहेत, संत आहे. ज्ञानोबा आहे, वैष्णव आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, वैष्णवही आहेत आणि संत आहेत. असे वैष्णवत्वही आणि संतत्वही ज्यांच्या ठिकाणी आहे अशांना वैष्णव संत म्हणतात. विठ्ठल विठ्ठल नुसत्या संतांचं वर्णन नाही, नुसत्या वैष्णवांचं तुमच्या आमच्यासारख्याचंही वर्णन नाही, हे वैष्णव संतांचं वर्णन आहे. विठ्ठल विठ्ठल केलेला आहे. तुकोबाराय कदाचित कुठेतरी असे निघालेले होते आणि रस्त्याने जात असताना वैष्णवांच्या संतांच्या घराजवळ आली आणि घराजवळ आल्यानंतर आश्चर्य दिसलं तुकोबारायांना.
घरात नाही गेले, संतांच्या घरात नाही गेले, घरात जवळ आले होते. आणि घरात जवळ आल्यानंतर वैष्णव संतांच्या दारात ज्या वेळेला तुकोबाराय आले आणि दारातली घटना जी तुकोबारायांनी पाहिली आणि ते पाहिल्यानंतर तुकोबाराय आश्चर्याच्या समुद्रात बुडून गेली. असं काय झालं की तुकाराम महाराज आश्चर्याच्या समुद्रात बुडाले? अशी काय घटना वैष्णव संतांच्या दारात पाहिली? तेच तर तुकोबाराय अभंगाच्या वैष्णवांचं संतांचं वर्णन करण्याकरता शब्दाने शक्यच होत नाही. तिथं शब्दच चालत नाही. संतांचं स्वरूप, संतांचं कार्य, संतांचा महिमा हा शब्दातीत असतो. शब्दाने सांगता येत नाही. आणि खरं तर असं आहे की त्यांचा महिमा सांगण्याकरता स्वतः संत झालेला असावा लागतो.
त्यामुळं संतांचं नाही, संत ज्या घरात राहतात त्या घराचंही नाही, पण संत ज्या घरात राहतात त्या घराचा जो दरवाजा आहे, जे दार आहे, जे अंगण आहे, त्या अंगणातलं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे. काय अंगणावरूनच घरातली कळा कळत असते. विठ्ठल विठ्ठल कल्पना करा, ज्यांचं अंगण असं आहे त्यांचं घर कसं असेल, आणि ज्यांचं घर कसं असेल कल्पना करा नुसती. त्या घरात राहणारे कसे असतील, काय अंगणातलं, काय घटना आहे अंगणामध्ये. अंगणामधली घटना तुकोबाराय वर्णन करतात. तुकोबाराय पाहतात की या संतांच्या पुढं ब्रह्मज्ञान काकुलते आलेलं आहे. ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान दारी येते काकुलती. हे दारातलं वर्णन आहे, अंगणातलं वर्णन आहे. दुसऱ्या एका अभंगामध्ये त्या संतांच्या अंगणातलं वर्णन केलेलं आहे. चोलीव जे सुख आती सुख सुखाचे दोन प्रकार. एक न सोललेलं सुख, म्हणजे त्या सुखाच्या वर फळ असलेलं. आपल्याकडं फळं असतात, केळी असेल तर केळी खाताना आपण घेतली, बाजारातून आणली, त्या घडाची मोडली आणि तशीच तोंडात घालून लगेच शिवी सारखं खातो का? नाही. मग ती केळी काय करावी लागते? सोलावी लागते आणि सोलून टरफल बाजूला काढून मग खावी लागते. टरफल बाजूला काढलं की जे राहतं त्याला गाभा म्हणतात. गाभा, त्याला काय म्हणतात? गाभा. तसं संसारामध्ये जे सुख आहे हे सुख टरफलाने युक्त आहे. विषयाचं टरफल, त्या विषयाच्या टरफलाने अशा प्रकारचं युक्त, अशा प्रकारचं सुख, त्याला विषय सुख म्हणतात. पण परमात्म सुख जे आहे तिथं विषयाचा संबंध नाही. विषय रहित, उपाधी रहित अशा प्रकारचं जे सुख आहे, अशा त्या सुखाला म्हणतात सोलीव सुख. म्हणजेच ब्रह्मसुख, आत्मसुख, परमात्म सुख, ब्रह्मानंद, याचं नाव आहे सोलीव सुख. आणि तुकोबाराय म्हणतात की हे सोलीव सुख म्हणजे साक्षात परब्रह्म या संतांच्या अंगणात हात जोडून उभे. सोलीव जे सुख
अति सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या. तुझा अभंग आहे, पण आता ह्याच्यानुसार आलं ते म्हणून सांगितलं तुम्हाला. पण प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाला जी घटना पाहतात, ज्या घटनेचं वर्णन करतात ते आहे ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान हात जोडून उभा आहे, संतांच्या समोर ते प्रार्थना करते. काकुलती आलेलं आहे, दीन झालेलं आहे, दीन. ब्रह्मज्ञान दारी येते काकुलती. ते काकुलती आलेलं आहे, माझा स्वीकार करा, माझा अंगीकार करा, मला शरण द्या, माझा स्वीकार करा. असं ज्या वेळेला ते हात जोडून विनंती करते, प्रार्थना करते, आणि संत अर्थात ते वैष्णव संत त्या ब्रह्मज्ञानाचा स्वीकार करत नाही. या संतांनी त्या ब्रह्मज्ञानाचा तिरस्कार केला. अभेविले संती विष्णुदासी, विष्णुदासी संती अभेविले विठ्ठल विठ्ठल ही घटना आश्चर्यचकित करून टाकणारी घटना आहे. ब्रह्मज्ञान विनंती करते आणि हे विष्णुदास असणारे संत त्या ब्रह्मज्ञानाचा तिरस्कार करतात. काय मस्ती आहे. संतांना ब्रह्मज्ञानाचा तिरस्कार, ब्रह्मज्ञान नको म्हणतात. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मज्ञान हे काय तिरस्कार करण्याची वस्तू आहे? ब्रह्मज्ञानाचा तिरस्कार करावा असं ब्रह्मज्ञान आहे? नाही महाराज, हे ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मनुष्याच्या जन्माला कृतार्थता प्राप्त होत नाही.
पुच्छेवीन. मनुष्य जन्माला येऊन जर त्याने हे ब्रह्मज्ञान प्राप्त नाही केलं तर तो बिना शब्दाचा गाढव, लांडा, पुच्छेवी शब्दा वाचून असलेला गर्धब. गर्धब म्हणजे काय? गाढव आहे, गाढव. जर ब्रह्मज्ञान नाही प्राप्त केलं तर त्याच्या ठिकाणी मनुष्यत्वच सिद्ध होत नाही, त्याच्या ठिकाणी गाढवपणा सिद्ध होतोय नाथ महाराजांच्या उक्तीप्रमाणे. आणि म्हणून हे ब्रह्मज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. ब्रह्मज्ञान झाल्याशिवाय मनुष्याच्या जीवनातलं दुःख जातच नाही आणि परमानंदाची प्राप्ती होत नाही. दुःख जावं आणि आनंद प्राप्त व्हावा असं जर वाटत असेल त्यालाच मोक्ष म्हणतात शास्त्रामध्ये. या मोक्षाची प्राप्ती ब्रह्मज्ञानाशिवाय होत नाही. ज्ञानादेव तू कैवल्यम. कैवल्य म्हणजे मोक्ष आणि तो मोक्ष फक्त ज्ञानानेच प्राप्त होतो, दुसऱ्या कशानेच प्राप्त होत नाही. ज्ञानाधृते न मोक्ष. ज्ञानाशिवाय मोक्ष कशाने प्राप्त होत नाही. एवढं हे ज्ञान महत्वाचं. बराच ब्रह्मज्ञान नुसतं ब्रह्मज्ञानच महत्वाचं आहे असं नाही. ब्रह्मज्ञान ज्याला झालेला आहे तो ब्रह्मज्ञानी महात्मा सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. नुसत्या एका ब्रह्मज्ञानाला जीव घातलं तर सगळं जग जीव घातल्याचं पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल ब्रह्मज्ञानी पुरुषाचा आत्मा हा सगळा जगाचा आत्मा झालेला असतो. किंबहुना चराचर आपणाची झाला. त्याचा आत्मभाव हा व्यापक झालेला असतो आणि म्हणून एक ब्रह्मज्ञानी जीव घातला तर सगळं जग संबंध जगाला जीव घातल्याची फलश्रुती प्राप्त होते. या महाभारतामध्ये पांडवांच्या राजस्व यज्ञातला तो प्रसंग आहे ना. काहीतरी एक कोट काहीतरी ब्राह्मण ऋषी मुनी जीव घातले की स्वर्गामध्ये 1 घंटा वाजायचा. 1 कोट का 1 लाख, आता मला ते एवढं माहित नाही आता संख्या त्याची, पण स्वर्गात काय वाजायचा? घंटा वाजायचा. सगळ्यांची जेवण झालेली होती. सगळं जेवण झाल्याच्या नंतर दुपारच्या वेळी सगळे वांगकुक्षी करत होते आणि वांगकुक्षी करत असताना सगळ्यात विश्रांती करणावा. सगळ्यांचे जेवण झालेले होते. यज्ञाचा कार्यक्रम चालू होता, मोठा यज्ञ होता आणि एकदम असा स्वर्गातून आवाजच त्या घंटाचा यायला लागला. घना 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 आवाज ऐकू यायला लागला. म्हणजे 1 कोट ब्राह्मण जेवले, ऋषी जेवले की एकदा वाजायचा घंटा आणि तो इतका वाजायला लागला की तो थांबायलाच तयार नाही. एकदा नाही वाजून थांबला, तो वाजतच राहिला. विमान ऐकलं, भीमाला वाटलं होतं हे काय, ह्या घंटीचं काय ब्रेक फेल झालं का काय. तो धावतच भगवान श्रीकृष्णाकडे आला. देवा 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 काय झालं रे भीमा? आई म्हणजे घंटा काय त्याचा ब्रेक फेल झालं का काय, ते वाजायचा थांबानाच झालाय. स्वर्गातला घंटा वाजायला लागलाय. अरे हा घंटा काही सामान्य नाही. 1 कोट ब्राह्मण जेवल्याशिवाय घंटा एकदा वाजत असतो आणि हा थांबत नाही. म्हणजे तुमच्याकडे तेवढे जीव लागलेले आहेत, तेवढे जेवलेले. पण जेव्हा मंडपात तर कोणीच नाही, भोजन मंडपात, आणि मंडपात कोणीच नसताना हे कसं काय घंटा वाजायला लागला? नाही, भगवंताने सांगितलं कोणी ना कोणी जेवले नाही. ज्या घंटा
घंटा वाजतोय आणि मंडपात कुणी नाही, त्या अगदी कुणीतरी ब्रह्मज्ञानी जेवलेला असणार आहे. कोण आहे अशी चौकशी केली, जरा शोध घेतला तर बाहेर येऊन पाहिलं तर शुकाचार्यांनी एका शुकाचं रूप घेऊन, एका पोपटाचं रूप घेऊन हे सगळे पात्र उचलून टाकल्यानंतर एका पात्रावरच एक शीत खाल्लं होतं. कुणी? शुकाचार्यांनी पोपटाचं रूप घेऊन पतवाळीवरच एक भाताचं शीत खाल्लं तर स्वर्गातला घंटाच थांबाना झाला. का? ब्रह्मज्ञानी पुरुषाचं एवढं महत्व असतं. सगळ्यात श्रेष्ठ जगामध्ये जर कोण असेल तर तो कोण आहे? ब्रह्मज्ञानी. ब्रह्मज्ञानापेक्षा जगात मोठा कुणीच नाही. ज्ञान एवढा महिमा आणून देत ज्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान आहे त्याला. आणि असं असताना सुद्धा या संसार बंधनातून मुक्त करता ब्रह्मज्ञान. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ब्रह्म या संसारातून तो मुक्त होत नाही. तोपर्यंत त्याला जन्म घ्यावे लागतात. जन्म घ्यावा लागला की त्याला गर्भात जावं लागतं. मग गर्भाचं दुःख भोगावं लागतं, जन्माचं दुःख भोगावं लागतं, बालपणाचं दुःख भोगावं लागतं, तारुण्यातलं सगळं शोक वियोग हे सगळे दुःख, मान अपमान हे सगळे दुःख भोगावे लागतात. म्हातारपणाचं दुःख भोगावं लागतं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. आणि सगळ्यात मोठं जर दुःख असेल तर ते कशाचं? मृत्यूचं दुःख. सगळ्यांना हे भोगावं लागतं. आपण भोगत आलेलो अनेक वेळेला भोगलोय. कितीतरी वेळेला जन्मलो, कितीतरी वेळेला मेलो, कितीतरी वेळेला जन्मलो मेलो, जन्मलो मेलो, जन्मत मरत इथपर्यंत आलो. आणि जर या जन्मात जर ब्रह्मज्ञान नाही झालं पुढेही जन्मावं लागेल, मरावं लागेल. किती जन्म झाला फेरा गणित नाही जीवाचा. आणि हे जे फेरे जन्माचे आणि मृत्यूचे हे कधी खंडित होतील? ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होईल त्यावेळेला. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे जन्म मृत्यूचं चक्र थांबत नाही. जन्म आणि मृत्यूवर जर विजय मिळवायचा असेल तर त्याला काय पाहिजे? ब्रह्मज्ञानच पाहिजे. आणि एवढं हे ब्रह्मज्ञान महत्वाचं असताना संसारावर जन्म मृत्यूवर विजय प्राप्त करून देणार, जन्म मृत्यूला नष्ट करणार, परमानंदाची प्राप्ती करून देणार हे ब्रह्मज्ञान असताना हे संत या ब्रह्मज्ञानाचा भेद करतात. ही गोष्ट आश्चर्य करून टाकणारी नाही. महाराज हे ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून लोक काय करीत नाही. शास्त्रामध्ये जेवढी साधनं सांगितलेली आहेत ती सगळी साधनं या ब्रह्मज्ञानाजवळ येऊन थांबतात. विठ्ठल ब्रह्मज्ञानापर्यंत. ब्रह्मज्ञानाच्या पुढे हे कोणी जात नाही. सगळ्याचा अंतर्भाव, सगळ्याची परिसमाप्ती या ब्रह्मज्ञानात होते. जवळवरी अर्जुना तो बोध भेटेना मना तवची या साधना भजावे लागे. तोपर्यंतच ही साधना करावी लागतात जोपर्यंत आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. एकदा का ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की पुन्हा कुठलं साधन करायचीच गरज राहत नाही. पूजा ध्यान जप त्यासी नाही.
स्थिती प्राप्त होऊन जाते. हे ब्रह्मज्ञान काय सामान्य अवेअर करण्याची वस्तू आहे, तिरस्कार करण्याची वस्तू आहे. पण अशा ब्रह्मज्ञानाचाही हे संत काय करतात, तिरस्कार करतात. म्हणून आश्चर्य वाटत. बरं महाराज, हे ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून सगळे याची अपेक्षा करतात. पण सहजासहजी मिळते ब्रह्मज्ञान, सहज आहे. जसं बाजारात गेलो आणि आणली पालकाची भाजीची एक जुडी, तसं ब्रह्मज्ञान बाजारात भेटतंय. बाजारात भेटणारी वस्तू आहे ब्रह्मज्ञान नाही. हे जर सहजासहजी भेटलं असतं तर वेदाला, शास्त्राला कशाला असं नाराज होऊन बसावं लागलं असतं. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी काय हिमपुटी वेदशास्त्रे. वेदाला, शास्त्राला असं नाराज होऊन हिमपुटी होऊन बसावं लागलं नसतं. सगळं या ब्रह्मज्ञानासाठीच आहे ना. सगळं जे करायचं ते कशासाठी, याच्यासाठीच. व्यासेही अमोप ग्रंथ लिहिले, सगळं ब्रह्मज्ञानासाठीच आहे. आणि ब्रह्मज्ञान सहजासहजी प्राप्त होत नाही, कोणाकडेही जात नाही. या ब्रह्मज्ञानाचा शास्त्रामध्ये अधिकारी सांगितलेला आहे. अधिकारी व्हावं लागतं, त्यावेळेला ब्रह्मज्ञान होतं. आणि या ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोण आहे? खरं असं, हे ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी जी साधना करायची विचाराची, ती विचाराची साधना करण्यासाठी अगोदर अधिकार मिळवावा लागतो. म्हणून ब्रह्मज्ञान ज्या शास्त्रात सांगितलेलं आहे, ज्या शास्त्रात या ब्रह्मज्ञानाचा विचार आहे, त्या शास्त्रामध्ये अगोदर अधिकारी सांगितलेला आहे. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्यानेच ब्रह्माचा विचार करावा. कोणी? जो साधन चतुष्टय संपन्न झालेला आहे. अथ म्हणजे हा अधिकार मिळाल्यानंतर ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ब्रह्माचा विचार करावा. अधिकार मिळाल्यानंतर म्हणजे कोणाला अधिकार आहे? ज्यांनी आपल्या चित्तातला मल घालवलेला आहे, विक्षेप घालवलेला आहे. मल म्हणजे पाप. निष्काम कर्म करून मल घालवावा लागतो. निष्काम उपासना करून विक्षेप घालवावा लागतो. आणि मल आणि विक्षेप गेल्यानंतर जे तिसरा दोष असतो अंतःकरणामध्ये, ज्याला अज्ञानाचं आवरण म्हणतात, त्या आवरणाच्या निवृत्ती करता, आवरणाच्या नाशा करता त्यांनी साधन चतुष्टय संपन्न व्हावं लागतं. म्हणजे विवेक मिळवावा लागतो, वैराग्य मिळवावं लागतं, समाधी षटक संपत्ती मिळवावी लागते आणि मोक्षत्व प्राप्त करावं लागतं. विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य वस्तूचा विवेक, विचार. नित्य फक्त ब्रह्म आहे आणि त्याच्याहून अतिरिक्त असणारे सगळे पदार्थ हे तसेच अनित्य आहेत, अशा प्रकारचा जो विचार, त्याला म्हणतात विवेक. हा विवेक प्राप्त करावा लागतो, वैराग्य प्राप्त करावा लागतो. वैराग्य म्हणजे सगळ्या भोगाविषयीची किळस मनामध्ये येणं. भोग नको वाटणं, या लोकातलेही भोग नको वाटणं आणि परलोकातलेही भोग नको वाटणं. मनामध्ये त्याच्याविषयीची किळस येणं. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेशी, अशी स्थिती, त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य. जसं कावळा अंगावर यथैव काकविष्टायाम, आचार्यांनी दृष्टांत दिलेला आहे. एखाद्या झाडाखाली बसलो आणि कावळा वरून हागला अंगावर, असं अंग ताजच आहे. ते कसं वाटतंय? शर्ट तरी ठेवतो का मग अंगात? लगेच शर्ट सुद्धा काढून टाकतो का? नको वाटतं. तसं सगळे भोग, अनुकूल मानलेले भोग सुद्धा ते नको वाटणं, याचं नाव आहे वैराग्य.
वैराग्य, याचं नाव वैराग्य. भारी वैराग्य तसं शुकाचार्यांच्या ठिकाणी होत. शुकाचार्य ज्यावेळेला तपश्चर्या करायला लागले, तपश्चर्या करत असताना समाधीत होते. इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी म्हणून एक अप्सरा पाठवली, रंभा. ती तिथं गेली, त्यांना समाधीतून उठवलं. त्यांचा बराच संवाद आहे, संवाद सांगत बसत नाही सगळा. आणि मग तिनं बोलली किंवा तुम्ही माझ्यासोबत तुम्ही आमकं करा तुमकं करा असं. ती म्हणे नाही, आम्ही विष्णुदास तैसे. काय महाराज एवढे तरुण आहात आणि काय डोळे दाखवून बसले, काय येड लागले का काय? जोपर्यंत माझ्यासारख्या तरुण स्त्रीला तुम्ही आलिंगन देत नाही तोपर्यंत हे मनुष्य जीवन व्यर्थ आहे. वृथा गतं तस्य नरस्य जीवितम. ती बोलली, तिचं सगळं जेवढं तिनं बोलली ती सगळं शुकाचार्याने काय केलं, तिचं खंडन केलं, खोडलं तिचं म्हणणं सगळं. शेवटी ती बोलली, तुम्ही काय समजायला लागले मला? मध्य लोकातल्या असणाऱ्या सामान्य स्त्रियासारखं हे नाशवंत शरीर मला सांगायला लागले तुम्ही. हे शरीर नाशवंत, हा देह मला मुद्राचा बांधना गंतव्य का लागले वैराग्य सांगायला. तसं शरीर आहे माझं, दिव्य शरीर आहे माझं, दिव्य. आणि महाराज तिनं असं म्हणतात, ऐकलेलं आहे, काय वाचलं नाहीये, पण असं पोट तिचं उदर तिनं फाडलं म्हणतात. आणि तिच्या उदरातून एवढा सुगंध यायला लागला, काही 100 शेकडो योजन दूर असलेले भुंगे तिच्या ठिकाणी त्या सुगंधाने यायला लागले. एवढा सुगंध तिच्या शरीरामध्ये होता. घाण नव्हती, प्रकाश होता, प्रकाश. कारण ती स्वर्गातली होती. स्वर्गातले शरीर हे दिव्य असतात, प्रकाश रूप असतात. पण तरीही शुकाचार्य तिच्या ठिकाणी आसक्त नाही झाले. शुकाचार्याने हात जोडून सांगितलं की माऊली, हे जर मला अगोदर माहिती असतं तर तुझ्याच पोटातून जन्माला आलो असतो. विठ्ठल याला म्हणतात वैराग्य. हे वैराग्य सांगायला सोपं आहे, बोलता वाटे सोपे, करणे करता टीव कापे नव्हे. वैराग्य सोपा रे, मज बोलता न वाटे खरे. हे वैराग्य बोलणं सोपं आहे, परंतु ते तसं वागणं, तसं अंगात येणं, तसं असणं हे फार कठीण आहे. आणि हे वैराग्य असल्याशिवाय ज्ञानाचा अधिकारच प्राप्त होत नाही. समाधी षटक, शम, दम, उपरम, समाधान, तितिक्षा, हे सगळं असावं लागतं. हे सगळं मिळवावं लागतं. इंद्रियाचा निग्रह करावा लागतो, मनाचा निग्रह करावा लागतो, वृत्ती शांत करावी लागते, स्थिर करावी लागते. गुरुवर, शास्त्रावर विश्वास असावा लागतो, त्याला श्रद्धा म्हणतात. त्याच्याशिवाय ज्ञानाचा अधिकार नाही. आणि मोक्ष प्राप्त करण्याची, ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असावी लागते. हे सगळं झालं तर मग तो अधिकारी झाला. अजून त्याला ज्ञान नाही मिळालं, त्याला फक्त अधिकार प्राप्त झाला. आणि असा अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर विवेक, वैराग्य, सगळी संपत्ती मिळून तो अधिकारी होतो. आणि मग लगेच त्याला ब्रह्मज्ञान होतं असं नाही. मग त्याला ब्रह्मज्ञान होण्यासाठी ब्रह्मज्ञान ज्यांच्या जवळ आहे असे संत शोधावे लागतात. आणि संत काय बाजारात नाहीत मिळत, नाही संत पण मिळत हे हाटी हिंडता कपाटी राणीवणी. हे संत, हे ज्ञान प्राप्तीसाठी, कारण हे ज्ञान कोणाजवळ असतं? संताजवळ असतं. ते ज्ञान पैगावे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तर ह्या ज्ञानासाठी संतांची सेवा करावी लागते. संतांची सेवा केल्याशिवाय ज्ञान नाही प्राप्त होत. तद्विधी प्रणिपाते
बहु अवघड आहे संत भेटी तरी जगती करुणा केली. संतांची भेट हा दुर्गमो अमोघश्च नारद महर्षींनी म्हटलेलं आहे. ही संतांची भेट अत्यंत दुर्लभ आहे. आणि मग हे संत अधिकारी होऊन संत गाठावे लागतात, संत शोधावे लागतात. संत भेटले की लगेच ज्ञान नाही होत, संतांची सेवा करावी लागते, तिथं घासावी लागते. ते जसे म्हणतील त्यांच्या इच्छेनुसार सगळं राहावं लागतं, वागावं लागतं, त्यांना संतुष्ट करावं लागतं. आणि मग ते संतुष्ट झाले की मग त्यांची कृपा होत असते आणि ती कृपा करून आपल्याला ज्ञानाचा उपदेश करत असतात. उपदेश त्यांनी केला, तो जो उपदेश असतो तो ब्रह्मज्ञानाचा उपदेश असतो. आणि तेही जर बुद्धी जर चांगली असेल तर साक्षात्कार होतो. जर बुद्धी मंद असेल तर या जन्मात होईलच असं नाही. बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति समहात्मा सुदुर्लभः. त्याला या जन्मात साक्षात्कार ब्रह्मज्ञान होईलच असं नाही, त्याला पुढचेही जन्म घ्यावे लागतात. हा प्रवास ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीचा प्रवास महाराज एका जन्मात होईल असं नाही. सोपं आहे ब्रह्मज्ञान, लग्न करणं सोपं आहे. विठ्ठल विठ्ठल इतकं दुर्लभ असणार हे ब्रह्मज्ञान. आणि ह्या ब्रह्मज्ञान स्वतः संताकडे आलेलं आहे. स्वतः संताकडे येऊन ते प्रार्थना करतय, विनंती करतय की माझा अंगीकार करा, माझा स्वीकार करा. तरी सुद्धा हे संत, वैष्णव संत त्या ब्रह्मज्ञानाचा स्वीकार करत नाहीत, त्याचा तिरस्कार करतात. हे तुकोबारायांनी पाहिलं. ब्रह्मज्ञानधारी येते काकुलती अवेरिले संती विष्णुदासी. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मज्ञानाने काय प्रतिक्रिया केली अभंगाच्या. श्री गोपाळ हे माझी
बळेची त्यांचे घर. संत या ब्रह्मज्ञानाला हाकलून लावित होते, बाहेर काढत होते, तरी सुद्धा हे ब्रह्मज्ञान बळच त्यांच्या घरात घुसायचा प्रयत्न करत होत. बघा तुम्ही, आपण जेवायला बसलो घरात की दारात कुत्र येत, अरे एखादा तुकडा टाकतो माणूस, किंवा एखादी बाई भाकरी करत बसलेली असते, ती दारात येत, ते हाड म्हटलं थोडस आपलं ते काय करत, माग सरकत, थोडा थांबून पुन्हा ते मध्ये येत, एक पाय असा त्या उंबऱ्याच्या आत टाकतो, हाड म्हणते ना तुला, तेवढं हाड म्हटलं पुन्हा अजून काय करतं, पाय मागं घेत, एक पाय आत आणि एक पाय मागं ठेवत, असं 2-4 वेळेला हाड हाड म्हणून ते काही ते जातच नाही वा. तेवढ्यात काहीतरी आतल्या ह्याच्यामध्ये काहीतरी कुकर बिकर लावलेलं असते, शिट्टी झालेली असते, कुकर काढून ठेवायचं असते बाजूला गॅसवरून, म्हणून ती बाहेरच्या ह्याच्यामध्ये ती भाकरी करत बसलेली असते. कुकर काढण्यासाठी म्हणून ती बाई पटकन उठते, घाई घाईनं आतल्या ह्याच्यात जाते आणि कुत्र्याला संधी सापडते. ती घुसतात आतल्या घरात गेल्यावर, आणि ती टोपल्यात काही भाकरी असतात, त्या टोपल्यातली भाकरी त्याला तोंड लावतं, तेवढ्या ती घरातून येते. आता त्या भाकरी टोपल्यात करून ठेवलेले असतात, ते काही कुत्र्यासाठी नसतात, त्या माणसासाठी असतात. आणि हे कुत्र त्याने तोंड लागलं म्हणजे लावलं म्हणजे ते अपवित्र आहे का, हे काही खात ना, त्याने ते लावलं म्हणजे पुन्हा ते माणसाला खाता येत नाही, त्या बाईला राग येतो. चुलीतलं जळतं लाकूड उचली ते मारते फेकून, त्याला ते जळलेलं लाकूड असं खन बसतं त्याच्या कानटाळी जाऊन, कोणाच्या, त्या कुत्र्याच्या जळतं लाकूड असतं, ती कान तुटतो सगळं, क्वाय 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 असं ते ओरडत जातं, ते बाहेर पडत, त्यात लागलेला मार लागलेला असतो, ते कान तुटलेला असतो, रक्त गळत, असं एखाद्या पडक्या घरात जातं, खबर हे असं पाय 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 करत, असं इवळत राहतं ते, आणि असं मग नंतर ते तसंच रक्त गळत, थोड्या वेळानं ती ओरडायचं बंद करतं, आणि मग उठून पुन्हा ती बाई स्वयंपाकाला ते सगळं टोपलं साफ करून पुन्हा स्वयंपाक करायला बसलेली असते, पुन्हा तिथंच दारात येत. छोटे सुने काय क्यों करी परी न सांडी चाळे, तो कोवाने म्हटलेलं आहे. तर हे कुत्र जसं त्याला हाकलून जरी लावलं तरी पुन्हा तिथंच येत, तसं हे संत या ब्रह्मज्ञानाला हाकलून लावतात. हे विष्णुदास या ब्रह्मज्ञानाचा तिरस्कार करतात, त्याला बाहेर काढतात, तरी पुन्हा तिथंच येतं, बळच त्यांच्याकडे मध्ये घुसायचा प्रयत्न करतं. गोपा हे माझी बळेची त्यांचे घर बळेची विगोप आहे, त्यांचे घर माझी, त्यांच्या घरामध्ये बळच अशा प्रकारचा ते घुसण्याचा प्रयत्न करत. का बळच घुसत होत, दवडी ती दूर म्हणून या, कारण हे विष्णुदास त्या ब्रह्मज्ञानाला थांबू सुद्धा देत नव्हते, जवळ हाकलून लावित होते, हकालपट्टी करत होते, विठ्ठल साधू
अंगीकार करणारे साधू असतात, सगळ्यांना आपलं समजतात, तेच साधूचं लक्षण आहे. आणि मग हे ब्रह्मज्ञान एवढं काकुलती आलेलं आहे, शरण आलेलं आहे, विनंती करतंय, प्रार्थना करतंय, मग त्याचा अंगीकार करायला काय झालं? ते काय साधूचं लक्षण आहे तिरस्कार करणं? संत त्याचा तिरस्कार का करतात? तर त्याचं उत्तर असं आहे की हे ब्रह्मज्ञान आहे ना, जर या ब्रह्मज्ञानाचा त्या विष्णुदासांनी स्वीकार केला तर हे त्यांच्या मुळावरच घाव घालतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोणीतरी म्हटलं घ्या की ब्रह्मज्ञान तुमच्या घरात. म्हणजे नको आम्हाला, नको. अहो हे ब्रह्मज्ञान जर तुम्ही नाही स्वीकारलं, नाही तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं तर तुम्ही मुक्त होणार नाही, तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. तुकोबा म्हणतात आम्ही जन्म घ्यायलाही तयार आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे घेईन मी जन्म यासाठी. का कशासाठी जन्म घ्यायला तयार झाले पण तुम्ही ब्रह्मज्ञानाला घ्यायला नाही तयार झाले? कशासाठी? याजसाठी. याजसाठी म्हणजे काय? घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. या विष्णुदासांना देवाच्या चरणाची सेवा करायची असते, भक्ती करायची असते, भक्ती. आणि भक्तीचा आनंद उपभोगायचा असतो, भक्तीचा आनंद, प्रेमाचा आनंद. म्हणून ब्रह्मज्ञान नको म्हणतात. मी भक्त तू देव ऐसे करी. देव देव राहावा, आम्ही भक्त राहावा, आणि भक्त राहून आम्ही देवाची सेवा करावी आणि त्या सेवेचा आनंद उपभोगावा ही विष्णुदासांची अपेक्षा असते. आणि हे ब्रह्मज्ञान झालं की हे ब्रह्मज्ञान हा देवभक्तपणाच नष्ट करून टाकतं, देवाला आणि भक्ताला एक रूप करतं, एक बनवतं. मग आता एक झाल्यावर कोणी सेवा करायची, कशी करायची? भेदच. कारण सेवा करण्यासाठी कोणीतरी उपास्य पाहिजे, उपासक पाहिजे, भेद पाहिजे. दोघांचा अभेद झाल्यावर आता कुणी सेवा करायची, कुणाची करायची? तू राणी मी राणी, पाणी कोण आणि? सेवा करण्यासाठी तर भेद पाहिजे ना. आणि ब्रह्मज्ञान भेदच ठेवीत नाही, एक रूप करून टाकतं, देवभक्ताचा संबंधच नष्ट करून टाकतं. म्हणून संतांना असं वाटतं, या विष्णुदासांना असं वाटतं की हे ब्रह्मज्ञान नको, म्हणून त्या ब्रह्मज्ञानाला जवळच येऊ देत नाही. आता पुन्हा प्रश्न असा आहे की ठीक आहे संत नको म्हणतात, पण हे ब्रह्मज्ञान का मला त्यांच्याकडे एवढं मागं लागलंय? या ब्रह्मज्ञानाची जगामध्ये सगळे अपेक्षा करतात. ब्रह्मज्ञान व्हावं असं कुणाला वाटत नाही. आपल्याला वाटत नाही ब्रह्मज्ञान व्हावं? वाटतं ब्रह्मज्ञान व्हावं, आपल्याकडे येत नाही. सगळे जगामध्ये सगळे ब्रह्मज्ञानाची अपेक्षा करतात, हे त्यांच्याकडे जात नाही, त्यांच्या करता दुर्लभ. आणि विष्णुदासाच्या मागे का लागलं एवढं? त्याचं कारण आहे. का? त्यांच्याकडे जाऊन काय करीन? जे विष्णुदास नाहीत अशा अविष्णुदासाकडं जर ते गेलं तर ते ब्रह्मज्ञान टिकतच नाही, नष्ट होऊन जातं. मग स्वतःचा नाश करून घ्यायला कोण मोकळे? का? कारण हे ज्ञान तिथंच टिकतं की ज्यांच्या ठिकाणी काय आहे? वैराग्य, विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगण्याची नाही हे विचारून ठेविले पाहिजे. देवानी याचा सगळा हा विचार करून अशा प्रकारचा विरक्ती वाचून, वैराग्य वाचून हे ज्ञान जिवंतच राहत नाही. ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य नाही तिथं ज्ञान जरी झालं तरी ते ज्ञान जिवंत राहत नाही, लगेच मरत. आणि मग या विष्णुदासासारखं असं कडकडीत असं जिवंत वैराग्य दुसरीकडे कुठंच नाही.
संसाराविषयीचं वैराग्य असेल यात नवल नाही, मोक्षाविषयीचं सुद्धा वैराग्य यांच्या अंतःकरणात असतं. असं हे वैराग्य अंतःकरणामध्ये असतं म्हणून हितय ज्ञान टिकतं. म्हणून ज्ञानाला यांची काय असते, अपेक्षा असते. आणि म्हणून ज्ञान या विष्णुदासाजवळ काकुलती येतं, विनंती करतं, प्रार्थना करतं, बळच त्यांच्या घरात घुसतं. रे गोपा हे माझी बळीची त्यांचे घर, दवडी ती दूर म्हणून या. मग काय झालं पुढं, काय घडलं तुकोबा शेवटच्या चरणात? म्हणे ते न चाले जाया कितीही सायास केले तरी तर आपलं काही चालणार नाही. तुका म्हणे येथे न चाले सायास. त्यामुळं ते ज्ञान उदास झालं, उदास होऊन बसलं, नाराज होऊन बसलं, खिन्न होऊन बसलं. आणि मग संतांना त्याची काय आली, दया आली. आणि मग संतांनी अंगीकार केला. आणि अंगीकार केल्याबरोबर ते ज्ञान त्यांच्या गळ्यात पडलं. पडिले उदास त्यांच्या गळा रे गोपाहे माझी बळीची त्यांचे घर, दवडी ती दूर म्हणून या झाली केशवा. ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी उपस्थित असणारे सर्व
संत महंत सर्व भाविक सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पोहते अधिक ते सत्ते करुणी घ्यावे तुमते तू असे. सर्वांना एक प्रार्थना आहे. फराळाचा प्रसाद केलेला आहे. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी फराळ करून जायचं अशी सगळ्यांना विनंती आहे. ज्ञानेश्वर